कुटुंब प्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेदभाव केला नाही। सत्तेत असताना अजित पवारांना अनेक मंत्रिपदं दिली तरी पक्षात मला काम करायला संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक। शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनमानस विरोधात जात असल्याची जाणीव भाजपला झाली। त्यामुळेच मोदींनी विखारी, धार्मिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रचार आणि हल्ले सुरू केले। मोदींच्या नकली संतान आणि भटकती आत्मा वक्तव्यावरून शरद पवारांचा निशाणा। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजपसोबत गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मात्र मूळ पक्षाबरोबरच। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही 2019च्या आधी भाजपची सुद्धा भूमिका होती। संजय राऊतांचा मोठा दावा। महाविकास आघाडी बनत असताना अजित पवार, तटकरे, वळसेंनी देखील विरोध केल्याचं राऊतांचं वक्तव्य। 2019 मध्ये महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे कुणालाच नको होते। पैसा फेको तमाशा देखो ही शिंदेंच्या कामाची पद्धत। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। पुण्याचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं पोलिसांना पत्र। पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर पोलीस भाजप नेत्यांवर कारवाई करणार का? धंगेकरांचा पत्रातनं सवाल। पुढचे 2 दिवस जास्त सतर्क राहावं लागेल। त्यांनी पैसे आणि खोके वाटण्याचा प्रयत्न केला तरी जनता आमच्याच बाजूने। राजन विचारेंचा नरेश म्हस्केंवर निशाणा। वंचितला त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या गेल्या होत्या, मात्र त्यांनी त्या न स्वीकारता मतं फोडण्याचा पर्याय निवडला। तुषार गांधींची प्रकाश आंबेडकरांवर टीका। तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही। त्यांच्यातही त्यांच्या आजोबांसारखा जातीयवाद भिनलेला आहे। तुषार गांधी तुम्हाला लाज वाटू द्या। वंचित बहुजन आघाडीचा तुषार गांधींवर निशाणा। मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ। 5 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 77 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात। 20 मे रोजी ठाणे लोकसभेतही मतदान। या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 महिन्यांपासून पोलिसांकडून तयारी सुरू। मतदानाच्या वेळेला 4000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार। ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचं मतदारांना आवाहन। मुंबईतल्या 6 जागांसाठी उद्या मतदान। दक्षिण मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी मुंबईत 2520 मतदान केंद्र आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांना मतपेट्या आणि साहित्याचं वाटप। 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठी उद्या मतदान। दादरमध्ये सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम्सचं वाटप सुरू। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान। धारावीमधील बस डेपोमधून ईव्हीएम्सचं वाटप सुरू। मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघात 74 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार। याच पार्श्वभूमीवर वांद्रे इथं मतदान साहित्याचं वाटप। ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी प्रशासनाकडून साहित्याचं वाटप। 15000हून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी आणि कल्याणवर नजर। मुंबईतल्या विक्रोळीतल्या गोदरेज कंपाऊंडमध्ये मतदानाची तयारी सुरू। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी प्रशासनाकडून साहित्याचं वाटप। भिवंडीमध्ये 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज। कर्मचाऱ्यांना मतपेट्यांचं वाटप तर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान। पोलीस यंत्रणेसह एसआरपीएफ, होमगार्ड अशा एकूण 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। नवी मुंबईमध्ये एकूण 146 मतदान केंद्रांवर उद्या मतदान। ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात निवडणूक साहित्याचं वाटप। मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात।
धुळे लोकसभा मतदारसंघातल्या 1704 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार. मतदानासाठी प्रशासन सज्ज. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नाशिक शहरातील मतदान केंद्रांवर 400 अधिकाऱ्यांसह 3000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. नाशिक पोलिसांना मध्य प्रदेश पोलिसांचीही साथ मिळणार. दिंडोरी लोकसभा मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण. 1922 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार. पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठी एसटीच्या 1161 तर बेस्टच्या 629 बसेस धावणार. कर्मचाऱ्यांची ने-आण आणि दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बसेस उपलब्ध. सर्वांनी मतदान करावं हाच संदेश सर्वांना देण्यासाठी वांद्रे सी लिंकवर लाइटिंगच्या माध्यमातून आवाहन. सर्वांचं लक्ष आता 20 मेला मतदानाच्या दिवसाकडे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा पोलिसांचा रूट मार्च. शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी रूट मार्च. दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते हामिद अन्सारी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बजावला आपला मतदानाचा हक्क. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.